गुड मॉर्निंग. आत्ता मी ना फिल्टरवाला आला होता तर फिल्टर वगैरे बसून घेतलं आणि त्यांनी बसून घेतलं. ते ना नळामध्ये काहीतरी लावायचं होतं, ते काय बोलतात त्याला, तर ते नव्हतं इथे, या नळाला कनेक्शन नव्हतं ते, तर ते लावून घेतलं त्यांनी आणि 300 रुपये घेऊन गेलेत. तर छोटंसंच आहे एकदम. तर बघू आता. पाणी छान येते, म्हणजे प्यायला पण छान टेस्ट लागते. बसून पण घेतलं आम्ही आणि ते बोलले की एकदा भरू द्या आणि परत ना हे करा, भरू द्या आणि नंतर तुम्ही पिऊ शकता. तर मी तसं केलं आहे, पाहिलं भरून. आणि आपूचं इकडं चाललं आहे खाणं पिणं. तर आपूचे पप्पा ऑफिसवरून आलेले, तर ना आता मी थोडंसं कपाट वगैरे आवरून घेणार आहे. आणि तो जो बॉक्स दिसतोय ना, त्या बॉक्समध्ये पण आपूचे खेळणे वगैरे आपण ठेवू शकतो. असा एवढा मोठा बॉक्स आहे तो. आपू नको तसं करू. तर आपू बसली मस्त आणि हसती आहे आपू. तर मला त्याच्यातच खेळणे ठेवावं का काय प्रश्न पडला, का कपडे रचून ठेवू, कारण की कपडे पण चांगले राहतील त्यात. तर बघू, थोडे पोहे केलेत मी आत्ता आणि आपूने पण थोडेफार खाल्लेत. तर आता ना मी तुम्हाला दाखवते की फिल्टर कसं आहे आमचं, आणि मला त्याची पूजा पण करायची आहे लवकरच. तर जेव्हा मी पूजा करीन का तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करेन की आमचं वॉटर फिल्टर कसं आहे. आणि ना पाणी खूप घाण नव्हतं, पण काय होत होतं ना की आम्ही बिमार पडायचो म्हणजे पडायचोच. आपूचे पप्पा झाले किंवा मी झाली किंवा मग आपू झाली. आपू ABCD वाच ग. तर कोणी पण झालं, आम्ही तिघापैकी कोणी पण असं इतकं बिमार पडायचो ना की पोट दुखायचं, नाहीतर संडास लागायची. आणि हां ABCD वाच. ओके. ABCD तुटली. कशाने तुटली ग आपू? बाऊ झालं त्याला? काय झालं? तू ABC 1 2 वाच. तू 1 2 ABCD नको वाच. तर मी सांगत होती की आम्ही कोणीतरी बिमार पडायचो आणि एवढं. यावेळेस आपूचे पप्पा तरी इतके भयंकर बिमार पडले होते ना की डॉक्टर बोलले यांना सलाईनच लावावं लागेल. पण मग गोळ्या वगैरे द्या म्हटलं. बघू आम्ही. ABCD तुटली. तर बघू म्हटलं, नाही जर ठीक झालं तर आपण लावूनच घेऊ वॉटर फिल्टर. तर मग काय झालं, असंच अचानकच मग म्हटलं प्लॅन केला बसवायचा. म्हटलं जाऊ देत, कारण की दवाखान्यात असे पैसे चालले, परत पाणी उकळून प्या वगैरे, तो एक मोठा कुटाणाच होता आमचा. आम्ही कमी पाणी प्यायचो त्यामुळं. तर आता बसून घेतलं, आता रिलॅक्स आहे. आता किती पण पाणी पिऊ शकतो. आणि आपू पण मस्त थोडीशी तरी तिचं म्हणजे ती जास्त पाणी पिलं, आणि ती पाणी पण इतकं जडजड लागत होतं ना. आणि आत्ता या पाण्याची टेस्ट आणि पहिले पाणी आम्ही जे प्यायचो ना त्याची टेस्ट, त्या पहिल्या पाण्याची टेस्ट कशी व्हायची लागायची. नको आपू, नो. डॉक्टर, टायगर. आमची आपू ना फक्त टायगरला घाबरते आणि एवढी डेंजर म्हणजे घाबरते ना ती. रात्री आता मी आपूचं दूध बंद केलेलं आहे ना, तर रात्री ती बेडवरच झोपते आणि फक्त तिला म्हणावं लागतं आपू टायगर आला, आणि मस्त आपू झोपून जाते. म्हणजे थोडा वेळ लावते ती, अर्धा 1 तास घेते झोपण्यात, आणि ते तर नॉर्मल आहे. कोणालाच पडला झोप लागत नाही, फक्त एकाला सोडून ते म्हणजे आपूच्या पप्पाला. आत्ता म्हणजे ते जर आत्ता पडले ना की त्यांना लगेच झोप लागते, पण मला ते 1 तास लागतो. आपूला झोप येत असेल तर अर्धा तास लागेल, आणि जास्तच येत असेल तर 5 मिनिट लागेल. ती पण माझ्यासारखीच आहे. 1 2 ABCD म्हणून दाखव ना पिल्लू मला. हे बघ, याच्यात बसवायचं असं G. ओके. तुटलं हे, तूच तोडला असेल त्याला, माहिती ना. तुला पाहिजे काय देऊ? बघा आपू अशी हात जोडते आणि म्हणते प्लीज मम्मा दे ना. म्हण ग आपू एकदा. आपू म्हण प्लीज मम्मा, म्हण.
तोडू नाही पिल्लू ते, तू तोडलं की एका जागी नाही ठेवत ते, तोंडात वगैरे घालशील. हे काढायचं? कशाला काढायचं? हे पॅक हे राहू दे ना असंच. आपू आपूले आगाऊया. आता हे तोडायला आवडेल मला गोडी गोडीत घेऊन. असंच करते आपू, गोडीत घेते मला. थांब मी हात लावते ना, तर तू नाही मधात लावायचा. तर हे तोडायचंच आहे खरं तर मुलांना, हे करायचं. पण आमची आपू ना अजून पण लहान आहे, म्हणजे ती काय करते तोंडात घालते खेळायचे. कसं करायचं मी शिकवते ग. असं 1 यम कशात ठेवायचा? अरे याच्यात पण नाही ठेवायचं यम. हां यम याच्यात ठेवायचा. त्याच्यात नाही पिल्लू ते, त्याच्यात यस आहे वाटते. ओ याच्यात ठेव. ओ पी कुठे आपू? पी याच्यात यन, याच्यात जे, याच्यात आय. आय फी कशात आहे का आपू? फी. डी कुठे? डी, डी मध्ये ठेव. डी ठेव. आता ए काढ आणि इथे ए ठेव. ए याला म्हणतात ए बी सी डी. ए बी सी डी. यप कुठे अप्पू? फिशचा यप कुठे? हे यप फिश. तिला अशा अल्फाबेट नाहीत कळत, म्हणजे तिला ना ते सगळं कळतं. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग. हे ना अप्पू? म्हणून दाखव मला. ए फॉर, बी फॉर, बी फॉर काय? बी फॉर, बी फॉर बॉल. सी फॉर, सी फॉर काय? कॅट. डी फॉर, ई फॉर, एफ फॉर, 1 2 म्हणून दाखव का आपको? तर आपू अशा प्रकारे खेळते. खेळणं सुरू आहे आणि मी तुम्हाला सांगते आपू ना 1 2 सगळं म्हणते, तिला 6 काही येत नाही. तर तिला 6 येत नाही. ती म्हणते 1 2 3 4 5 7 आणि 8 9 10 डायरेक्ट 10 है ना आपू? तुमच्या मुलांना पण थोडा वेळासाठी बिझी ठेवायचं असेल ना, तर तुम्ही पण हे ऑर्डर करा. जास्त काही महाग नाही, खूप स्वस्त आहे. तर बघू दे ग आपू, तुझ्या मागलचं बघू दे. ते 1 2चं बघू दे मला. ते 1 2चं बघू दे ना. ते पाटी बघू दे ग 1 2ची. ती कुठे ऐकणार माझं. तर बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा अशा पाट्या मिळतात, 2 आहेत. हे ना हे काढू शकतो आपण. पण मी आपूला ना झाला असेल 1 महिना तरी झाला असेल असंच रिव्हिजन घेतलं तिचं 1 2. काय झालं? कुकू कुठे? कुकू रो रहा है? कहाँ पे रो रहा है? चुप बोलो उसको, चुप बैठो बोलो. आपू हिंदीत बोलते, थोडंफार मराठीत बोलते. कुत्तू रो रहा है म्हणते. आणि आमच्या साईडला एक बेबी आहे ना, तर तो जर रडायला ना, तर त्याला मध्ये त्या खिडकीत उभी राहते, म्हणजे किचनच्या, आणि मध्ये चुप म्हणते, बोलून रडू नाही म्हणते, असं शिकवते. आणि ही रडायला लागली ना की कोणालाच आठवत नाही. अक्षरशः सगळे लोक, आजूबाजूचे लोक ना, म्हणजे लोक म्हणजे आमचे मेन म्हणजे खोली मालक म्हणतात आपू इतकी का रडते, किती रडते ती. तिचा आवाज भयंकर असतो. आणि तिच्या पप्पासोबत ती बाहेर जाता वेळेस काय करते, अजिबात चप्पल घालू देत नाही. आणि मग बाहेर गेल्यानंतर तिला त्यांना चप्पल घालावं लागते. घरात मी म्हणते घालून देते, नाही म्हणते. आणि बाहेर गेल्यानंतर ती चप्पल त्या पायऱ्याजवळ घालते ना, तर तिथं काय करते माहिती आहे का, जोरात चिरकते. मग सगळ्यांना बाहेर आवाज जातो. आणि का चिरकायचं असतं, तिला वाटतं की पप्पा मला नेणार नाहीत आता, म्हणून ती अशी चिरकते. तर जाऊ द्या, मी आता माझे थोडेफार राहिलेले कामं करून घेते
आणि बघते तुमच्यासोबत काय काय शेअर करू शकते मी तर, कारण की कामं आता सकाळचे तर झालेलेच आहेत. ए आपू, कामं सकाळचे झालेलेच आहेत म्हणून मग आता बघते मी. तुमच्या बाळासाठी नक्की ऑर्डर करा, कारण की खूप चांगलं वाटते मला तरी. आणि ना ABCD पण शिकतात मुलं लवकरच. आपू तर 1 2 इतक्या लवकर शिकली ना, खूपच लवकर तिचं शिकली. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. ABCD म्हण ग. D. तिकडे नाही ठेवायचं, याच्यात ठेवायचं. इथं यम थोडी नाही. ते तोंडात काय घातलं, अशी भीती राहते मला याची. अप्पू म्हणते अप्पू. हा, कशाची पाटी? अप्पू पप्पाला उठवायचं. काय करायचं? पप्पाला उठू. आता हे काय मी म्हणली नाही, याच्या आधी ही म्हणत होती तेव्हा, म्हणजे मी शूट नव्हती करत व्हिडिओ. मम्मी पापाला उठ, आणि मला कळतच नव्हतं. मग नंतर मी जरा ध्यान धरून ऐकलं तिचं म्हणणं आहे की पापाला उठव. तुला मम्मी कशी मारते मम्मी, तुला सांग बरं एकदा, सांग ना. पापा कशी करतात अप्पू आणि बाबा, आई, अजून मी कशी करते? सगळे तसेच करतात का वेडी? शी, तसं नाही करायचं अप्पू, तुला सांगितलं ना. काय टायगर आला ना तर तुला मारतोच टायगर. कशी घाबरते टायगरला, लगेच पळते माझ्याकडे. कुठे चालली अप्पू? हॅलो, काय करायली? हो का. आता ना मी इथे थोडंसं किचन वाटा वगैरे क्लीन करून घेत होती, भांडी घासत होती, कारण की ना या फिल्टरची पूजा करायची होती मला. हळदी कुंकू वगैरे लावायचं होतं. आणलं तसं काही करणंच झालं नाही, कारण की हे होते ऑफिसला, आणि मग नंतर म्हणलं आल्यानंतर करूया. तोपर्यंत मग यांना चहा पाणी नाश्ता, परत यांच्या ऑफिसवरून आलेल्याचा डब्बा वगैरे ते सगळं घासून ठेवा म्हटलं, कारण की चकचक असलं ना तिथे की थोडंसं चांगलं वाटतं. आणि मग बाकीचं स्वयंपाक वगैरेला पण संध्याकाळचं लागता येईल म्हटलं. म्हणूनच मी हे सगळं आवरून घेत होती. आणि आवरताना इतका उशीर होऊन जातो ना. आणि मग यांना पण गार्डनला वगैरे जायचं होतं अप्पूला घेऊन. म्हटलं पटापट आवरून घेते, कारण की अप्पू बाहेर गेली कीच मला स्वयंपाक वगैरे करता येईल, कारण की ती खूप मधामधात करत राहते त्यामुळं. आणि इथे भांडी काय जास्त पडलेली नव्हती, तर तेच म्हटलं पटकन होऊन जातात भांडे. आणि जास्त पडले ना की काय होतं, खूप जास्त म्हणजे पाय गळून येतात उभं राहू. आणि म्हणूनच थोडे असले ना की मी आजकाल घासून टाकते, म्हणजे जास्त राडा होत नाही किचन वाट्यावर. आणि ना म्हणजे बाकीच्या भांड्याला पण तेवढा वेळ लागतच नाही मग नंतर जेवण वगैरे झालेलं. हां, तर ना आज आमच्या इथे फिल्टर आणलं, तर त्याचीच पूजा वगैरे करावं म्हणलं, म्हणून करतोय. तर पूजा करून घेते. अरे याच्यावर तर दिसेल ना. आपू तुला टिक्का लावला ना ग. चांगलं पाणी द्या. तुला लावू? तुला तर लावलेलाच आहे ना. मी ना कोथिंबीर वडी बनवली आणि सोबतच खिचडी बनवली. तर बघा कुंकू कसं लागलं, मी दाखवते तुम्हाला कोथिंबीर वडी. तर बघा याच्यात मी ना अयो हात जळाला ग बाई. कोथिंबीर वडी लावली अशी छान, आणि याच्यात खिचडी लावली, इकडे धूप लावली, आणि इकडे अप्पू.
तर झाली का बघूया आपण. याला थोडंच फ्राय होऊ द्यावं लागतं, सॉरी हे करावं लागतं, वाफेवर होऊ द्यावं लागतं. झाली आहे वाटायला. थोडा वेळासाठी झाकून ठेवते आणि नंतर मग मला खूप आवडतो हा कलर. काय करायचं, पुसून घ्यायचं. नो कुसुम मस्त याच्यात ड्राय होते. तुम्ही काय म्हणले? पाणी सांडलं तर ड्राय होतं याच्यावर. आणि ही मस्त लावून द्यायची आता याला विलॅस्टिक याला. तुम्हाला ऑर्डर करायची असली ना तर मला सांगा, मी करून देते. पैसे यांना मागा. होय, गुणी बाळासारखं नका बसू. म्हणजे तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करायला की तुम्ही लई चांगले शांत माणूस हा का? मला माहित आहे कशा तुम्ही तर कशाला हे करायले. आणि माहित आहे का हे काय करतात, व्हिडिओ चालू असला ना एकदम शांत बसतात. कोणाला वाटायचं की किती शांत किती समजदार आहे, पण काय. तर आपूच्या पप्पाचं काम सुरू आहे आणि आपू तू काय करते पिल्लू? अभ्यास करते आपू. आणि माझा स्वयंपाक चालू आहे. तुटलं मा अजून कर. तर आपूचा अभ्यास सुरू आहे आणि माझा तिकडे स्वयंपाक करायचा आहे मला. पण त्याआधी म्हटलं ही कवर वगैरे लावून घेऊया आपण गादीला, कारण की काय होतंय ना आपूला आता सतत डायपर लावून नाही ठेवू शकत. म्हणून म्हटलं चला हे करूया. माझ्या मॉमचा फोन आलाय. काय झालं? हॅलो, अपूर्वा काय करते तू? 3दा 4दा विचारलं अपूला, जोरात ओरडूनच सांगते अभ्यास. इतकं भारी वाटते ना बाहेर, मला तर खूप जास्त जावं वाटते, पण हा माणूस देत नाही मला. तर चला बघा तुम्हाला दाखवते मी नारळाचं झाड. मला कोणता व्ह्यू आवडते सांगू? हा परफेक्ट. ते नारळाचं झाड, इथं आंब्याचं झाड आणि तिथे ना ते वालं पण आंब्याचंच झाड आहे वाटतं. आणि ते दिसते का, ते पण आंब्याचंच झाड आहे. नाही, ते नारळाचं झाड आहे, त्याच्या खाली आंब्याचं झाड आहे, इथं पण आंब्याचं झाड आहे. म्हणून हा व्ह्यू ना माझा नारळ आंब्याच्या झाडाचा आहे. इतकं भारी वाटतंय ना. आणि हे झोपडी असं खोपी टाईप मस्त स्लॅब आहे, तर ते पण मला आवडतो. शूज काढून ठेव बरं, शूज काढून ठेव, बाहेर जाताना घालायचा आपल्याला. तो घरात खराब करते तू. हे काय केलं पापाच्या पायावर?